आज मी तुम्हाला सांगणार लिप्रोसी. लिप्रोसी आणि लिप्रोसीवर जे काही ड्रग्ज आपण ट्रीट करतो, सो अँटीलिप्रोटिक एजंट हे आपण स्टडी करणार. सो लिप्रोसी हा एक कुष्ठरोग आहे, जो की स्किनवर किंवा आपले म्युकस मेम्ब्रेन नर्व्सवर इन्फेक्शन होतं. सो लिप्रोसी कॉज बाय मायकोबॅक्टेरियम लिप्रा. मायकोबॅक्टेरियम लिप्रा हा जो काही बॅक्टेरिया आहे, या बॅक्टेरियामुळे आपल्याला जे काही इन्फेक्शन असतं लिप्रोसीचं ते होत असतं आणि ते क्रोनिक इन्फेक्शन असतं. हॅन्सेन डिस्कवर लिप्रा बॅसिलस इन 1873. सो 1873मध्ये हॅन्सेन सायंटिस्टने डिस्कवर्ड केला लिप्रा बॅसिलस. आणि जो काही लिप्रा बॅसिलस बॅक्टेरिया आहे तो ग्रो होत नाही आर्टिफिशियल मीडियावर आणि तो ट्रान्समिटसुद्धा होत नाही ऑल ॲनिमल्समध्ये, म्हणजे प्रत्येक ॲनिमल्समध्ये तो ट्रान्समिट होऊ शकत नाही. इन इंडिया लिप्रोसी इज अ मेजर पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम अफेक्टिंग मिलियन्स ऑफ पीपल. आता लिप्रोसी हा एक मेजर पब्लिक हेल्थ प्रॉब्लेम आहे, जो काही अफेक्ट करतो मिलियन्स ऑफ पीपलमध्ये. आणि जे काही ड्रग्ज आहेत ते ड्रग्ज यूज होतात लिप्रोसीमध्ये. सेलफोन्स, त्यामध्ये डॅप्सॉन, रिफाम्पेसिन, क्लोफॅझिमाइन, इथोनेमाइड अँड प्रोटिओनमाइड. ऑल द ड्रग्ज आहे फ्लोरोक्युनोलोन्स, मिनोसायक्लिन्स अँड क्लॅरिथ्रोमायसिन. सेलफोन आणि डॅप्सॉन हा एक आपला पहिला ड्रग आहे जो काही आपण स्टडी करणार. सो डॅप्सॉन काय आहे की डॅप्सॉन इज अ डायअमायनो डायफिनाइल सल्फोन मीन्स DDS अँड इज रिलेटेड टू सल्फोनामाइड्स. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कसं आहे की ते जो काही पाबा हा फोलिक ॲसिडमध्ये ट्रान्सफर होतो. ओके, फोलिक ॲसिडमध्ये ट्रान्सफर झाल्याच्या नंतर आपल्याला लिप्रोसी होण्याची शक्यता असते. सो त्याला कंट्रोल करण्याचं काम डॅप्सॉन करतो. मेकॅनिझम ऑफ ॲक्शनमध्ये काय की लाईक सल्फोनामाइड्ससारखं वर्क करतो डॅप्सॉन. डॅप्सॉन इनहिबिट द इनकार्पोरेशन ऑफ पॅरा अमायनो बेन्झोइक ॲसिड. तो पाबाला इनहिबिट करतो, मीन्स पाबाचं ट्रान्सफॉर्मेशन फोलिक ॲसिडमध्ये होतं ना, त्या फोलिक ॲसिडमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होण्याला ते इनहिबिट करतं, मीन्स ट्रान्सफॉर्मेशन होऊ देत नाही डॅप्सॉन. ॲक्शन काय आहे की डॅप्सॉन हा लिप्रोस्टॅटिक आहे, म्हणजे जी काही ग्रोथ असते बॅक्टेरियाची ती इनहिबिट करते किंवा बॅक्टेरियाची ग्रोथ होऊ देत नाही. इनहिबिट द ग्रोथ ऑफ मेनी अदर बॅक्टेरिया. डॅप्सॉन इज अ कम्प्लिटली ॲब्झॉर्ब्ड ऑन ओरल ॲडमिनिस्ट्रेशन. जो काही डॅप्सॉन आपण घेतो तो ओरल ॲडमिनिस्ट्रेशननुसार घेतो. ओके, सो त्याचे काही ॲडव्हर्स इफेक्ट आहे. ॲडव्हर्स इफेक्ट मीन्स साईड इफेक्ट जे काही आपल्याला होतात डॅप्सॉनमुळे, ॲनोरेक्झिया, नॉशिया, वॉमिटिंग आर कॉमन फीवर, रॅशेस वगैरे आपल्याला साईड इफेक्ट होत असतात. बाकी युजेसमध्ये काय की लिप्रोसीमध्ये यूज केला जातो डॅप्सॉनचा. नंतर प्लाझ्मोडियम जिरोवेसी ही एक बॅक्टेरिया असते. या बॅक्टेरियामुळे जे काही आपल्याला इन्फेक्शन होतं त्या इन्फेक्शनला इनहिबिट करते डॅप्सॉन. डर्मॅटिटिस हर्पेटिफॉर्मिस, अ chronic blistering skin disease seen in patient with celiac disease can be treated with gradually increasing dose of dapsone. तर डर्मॅटिटिस हर्पेटिफॉर्मिस हा एक स्किन डिसीज आहे. त्या स्किन डिसीजमध्ये सुद्धा आपण डॅप्सॉनचा यूज करतो. रिफाम्पेसिन हा सेकंड ड्रग आहे जो की आपण कॉम्बिनेशनमध्ये घेतो. इज रॅपिडली बॅक्टेरिसिडल. ही डिरेक्टली जे काही बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरियाला डिरेक्टली हा ड्रग किल करतो. लिप्रा and is highly effective. A single dose of 1500 mg can kill 99% of the Lepra bacilli. Lepra bacilli हा जो काही बॅक्टेरिया असतो त्याला 99% किल करतो रिफाम्पिसिन हा ड्रग. इट कॅन बी कन्व्हिनियंटली गिवन वन्स मंथली, used in combination with dapsone. It shortens the duration of treatment. मीन्स डॅप्सॉन आणि रिफाम्पिसिन हे कॉम्बिनेशन ड्रग असतात लिप्रोसीचे, सो त्यामध्ये ते यूज करतात. गिवन अलोन रेसिस्टन्स डेव्हलप्स. रिफाम्पिसिन इज नाव अन इम्पॉर्टंट ड्रग इन मल्टी ड्रग रेजिमेंट्स फॉर लिप्रोसी ह्या डिसीजमध्ये जे काही कॉम्बिनेशनमध्ये ड्रग्स असतात त्यामध्ये डॅप्सॉनसोबत आपण रिफाम्पिसिनसुद्धा यूज करतो. त्यानंतर एक क्लोफाझिमाइन,
A dye has weak bactericidal action against lepra, Mycobacterium lepra. सो हा बॅक्टेरिसिडल असतं, बॅक्टेरियाला किल करतो, बट याची जी काही ॲक्शन असते ती वीक असते. डोस असतो डॅप्सोन आपण घेतो लिप्रोसीमध्ये 100 mg प्लस ट्रायमिथोप्रीम 15 to 20 mg डे फॉर 3 वीक्समध्ये. ओके. प्रोफायलॅक्सिस डॅप्सोन 100 mg पर डेली. त्यानंतर जे काही अदर ड्रग्ज असतात रिफाम्पिसिन आणि डॅप्सोन सोडून फ्लोरोक्युनोलोन्स, मिनोसायक्लिन्स, क्लॅरिथ्रोमायसिन हे ड्रग आपण घेतो लिप्रोसीमध्ये. सो फ्लोरोक्युनोलोन्स काय की ओफ्लॅक्झिसिन इज अ लिप्रिसिडल मीन्स मायक्रोबॅक्टेरियम लिप्रा. हे जे काही बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरियाला डिरेक्टली ते किल करतात फ्लोरोक्युनोलोन्स. अँड इज सुटेबल फॉर यूज्ड इन मल्टी ड्रग रेजिमेंट्स मीन्स कॉम्बिनेशनमध्ये घेतात फ्लोरोक्युनोलोन्सला. ओफ्लॅक्झोसिन 400 mg प्लस रिफाम्पिसिन 600 mg जे काही कॉम्बिनेशनमध्ये असतात ते किती mg घ्यायची, किती mgची टॅबलेट द्यायची हे सगळं आहे प्लस 28 days. मिनोसायक्लिन, क्लॅरिथ्रोमायसिन आणि ट्रीटमेंटमध्ये काय की फॉर द सेक ऑफ ट्रीटमेंट लिप्रोसी इज डिवायडेड इंटू सुबॅसिलरी नॉन इन्फेक्शियस अँड मल्टीबॅसिलरी इन्फेक्शियस लिप्रोसी. आता लिप्रोसीच्या ट्रीटमेंटमध्ये आपण 2 टाईपमध्ये ती ट्रीटमेंट घेतो. एक तर आपल्याला संसर्गजन्य मीन्स पॉसिबॅसिलरी मीन्स नॉन इन्फेक्शियस म्हणजे संसर्गजन्य नसतो, जो की पसरणारा स्प्रेड होणारा डिसीज नाही आहे, स्प्रेड होणारं इन्फेक्शन नाही आहे. आणि मल्टीबॅसिलरी मीन्स आपल्यापासून ते दुसऱ्याला डिसीज स्प्रेड होतो असं. सेव्हरल अल्टरनेटिव्ज अँड शॉर्ट टर्म रेजिमेंट्स. Drugs like ofloxacin, minocycline and clarithromycin are under evaluation. So WHO has recommended a combination of drug in leprosy. लिप्रोसीमध्ये आपण कॉम्बिनेशन ड्रग घेतो. त्यामध्ये फर्स्ट इलिमिनेट पर्सिस्टर्स, प्रिव्हेंट ड्रग रेसिस्टन्स, रिड्यूस द ड्युरेशन ऑफ थेरपी. लिप्रा रिएक्शन काय की लिप्रा रिएक्शन्स आर इम्युनॉलॉजिकली मेडिएटेड ॲक्यूट इन्फ्लामेटरी रिएक्शन्स दॅट ऑकर इन लिप्रोसी. लिप्रोसीमध्ये ॲक्यूट इन्फ्लामेशन आपल्याला होत असतं. दे आर ॲक्यूट एक्सॅसर्बेशन्स ट्रिगर्ड बाय ॲक्यूट इन्फेक्शन्स, स्ट्रेस, एन्झायटी अँड ट्रीटमेंट विथ डॅप्सोन. लिब्रा रिएक्शन्स नीड टू बी सप्रेस्ड प्रॉम्प्टली बिकॉज दे कॅन रिझल्ट इन परमनंट न्यूरोलॉजिकल चेंजेस. अर्ली डिटेक्शन, प्रॉम्प्ट ट्रीटमेंट आर एसेन्शियल. 2 टाईपमध्ये करतात, फर्स्ट अँड सेकंड रिॲक्शन. सो डोज काय की prednisolone 40 to 60 mg daily for 2 weeks and gradually tapered over next 8 to 10 weeks by reducing 10 mg every week. ओके. सो त्यानंतर केमोप्रोफायलॅक्सिस. यामध्ये ओनली अबाउट 1% ऑफ कॉन्टॅक्ट डेव्हलप क्लिनिकल डिसीज. ओनली 1% कॉन्टॅक्ट केला जातो क्रोमोप्रोफायलॅक्सिस ड्रग्सचा. डॅप्सोन 100 mg डेली घेतला जातो. त्यामध्ये आपण रिफाम्पिसिन कॉम्बिनेशनमध्ये घेतो. once month for 6 months or till the contact case becomes non-infectious are recommended for child contact. ओके. त्यानंतर व्हॅक्सिन आहे जी की आपण यूज करतो लिप्रोसीमध्ये. BCG वॅक्सिन हॅज बीन शोन टू अफोर्ड सम प्रोटेक्शन अगेन्स्ट लिप्रोसी. ही BCG वॅक्सिन आपल्याला प्रोटेक्शन करते लिप्रोसीमध्ये. आणि ड्रग्ज आहेत काही मल्टीबॅसिलरी मीन्स स्प्रेड होतात ते, आणि पॉसिबॅसिलरी हे स्प्रेड नाही होत. रिफाम्पिसिन, डॅप्सोन आणि क्लोफॅझिमाइन हे कॉम्बिनेशन ड्रग्ज आहेत जी की आपण घेतो. आणि प्लस किती mg मध्ये घेतो मल्टीबॅसिलरीसाठी आणि पॉसिबॅसिलरीसाठी. ओके. सो त्यानंतर पेनिसिलिन जी सिफॅलोस्पोरिन, इमिपेनम, अझिट्रिओनम. त्याचे सोर्सेस आहे की पेनिसिलिन जे आपल्याला भेटतो कशापासून, पेनिसिलिन नोटॅटम, पेनिसिलिन क्रिसोजेनम हा बॅक्टेरिया असतो. सिफॅलोस्पोरिन हे अँटीबायोटिक आपल्याला सिफॅलोस्पोरियम ॲक्रिमोनियम जे काही स्पेसीज असतात त्या स्पेसीसपासून भेटतो. इमिपेनम आपल्याला स्ट्रेप्टोमायसिस कॉटिलेया ह्या स्पेसीसपासून भेटतो. आणि अझिट्रिओनम हा क्रोमोबॅक्टेरियम व्हॅलेसियम. ओके.